तशी माझी इच्छा नाही आहे. तू म्हणतेस तर पांढऱ्या बाय शब्दाचा आपल्या आईला खाऊन बसली आणि आता राखी मला बघायला तू चालूच होय. ती म्हणजे राखी बांधल्या अगोदर मला विचारली होती राखी बांधू की नको म्हणून. चांगलं 2 मिनिटं गिरायचे असते तेव्हा मात्र विचारते, गिरायला जायचं असते तेव्हा विचारते. आणि आता माझ्या पोराला मला निघाली. तुला किती का सांगितलं मला आई म्हणायचं नाही, मला फक्त मॅडम मॅडम. आणि हो बघ ना त्या पायऱ्यावर किती धूळ जमा झाली, त्या पायऱ्यावर घुसणार. सांगितलं ना मला मला मित्रांबरोबर एन्जॉय करणे पार्टी आहे नाही. मला 10,000 रुपयाची गरज आहे. ठीक आहे ठीक आहे. थोडं लवकर आणा. लवकर मला जाणे म्हणून आहे. किती होते
किती वाट बघायची ते मला गुड मॉर्निंग पप्पा. अरे हा थँक यू बाळा. आणि हो आणखी हवे असतील तर सांग. बघताय काय पैसे द्या. काय अगं पण एवढे पैसे कशाला म्हणून त्या आदर्शला विचारणं पहिल्यांदा कशाला म्हणून आणि नंतर काय करू विचार घे. त्यात काय विचारायचे आपला द्या पैसे द्या. हो एकूण एक मुलगा आहे आपला. द्या म्हणजे ना हे घे पण बेटा. आधी तिने सात हजार पैसे ओके मम्मी. मग अजून कशा लावे. बाय पप्पा. निघतो मी. मम्मी मला उशीर होईल थोडं. मला मित्रांबरोबर पार्टीसाठी जाणे आहे तिकडे. बरं बरं बाय बेटा. ठीक. बाय मम्मी. आणि हो पैसे लागले तर फोन कर मला. उल्लूच्या हाताने पाठवून देईन तुला. हो मम्मी. बाय बाय बरं जा पप्पा. बेटा. माया अगं माया तू काय करतेस त्या माझी वेळ लागलाय की काय तुला. इथले पैसे काय आदर्शला दिली पण कशाला. कशाला म्हणून काय विचारताय. हो एकूण एक मुलगा आहे आपला. आणि शिवाय या प्रॉपर्टीचा वारस. मला मान्य आहे माया. हे बघ माया हे त्या आदर्श जास्त लाभ पुरवून जाऊ नको. नाही तर डोक्यावर चढेल उद्या तू येतो आणि नंतर पस्तावशील. काय झालं हे बघा आधी तुमच्या मुलीला सांगा गावामध्ये काय ना मोठं उडवत नाही. काय पण मुलीचा प्रसंग आला तर नाही तर हो का आता तुमच्या मुलीची गोष्ट आली तर प्रसंग आलाच कुठून नाही. बोलवा ना तिला आणि विचारा तिला. नाही मी कुठं म्हणते या घरामध्ये माझ्याच बाजूला वागतात तरी सगळे. हो ग. एवढं आपल्या आदर्श लाळ आतापासून पुरवणे बरं नाही. अहो किती तर सांगितलं तुम्हाला 10-12 मुलांच्या आपल्याला येतच आहे ना. हो ना मी कुठं चालली. जायचं नाही. आई परीक्षा जवळ आली. पुरी लाईव्ह आहे जरा. बघा प्रिया मायाने सांगितलं ना या पुढे तुझ्या कालेज पण अहो पण बाबा होय. बघा ना बघा बघा कसं सोडताना सोडतं ते बघा. सांगितलं ना एकदा आजपासून तुझं कॉलेज बंद 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 म्हणून. नाही मी म्हणते तुला शाळा शिकून काय तर करायचंय. त्यामुळे बाईच्या जातीनं चूल आणि मुलं सांभाळायचं असतं समजली. जा अच्छा आणि आतमध्ये भांडी कोणी घात. तसं नाही का ए तुला किती का सांगितलं मला आई बनायचं नाही म्हणून. मला फक्त मॅडम बनायचं काय. मॅडम नाही कॉलेजात जातो म्हणून सांगतेस आणि त्या भिकाऱ्या नावल्यासोबत चाळे करत बसते बाकीच्यामध्ये. ती ठाऊक नाही का मला. आई तू माझ्यावर आरोप करतेस. हा मी आरोपच करते ना तुझ्यावर. बघा ना बघा बघा कशी वर तोंड करू तोंडाला तोडण्याची मजा आहे कधी आईवडिलाचं मान मर्यादा. अगं प्रिया तू आमच्या तोंडाला कारण फासायला निघालीस की काय. आम्ही तुला स्वातंत्र्य दिलं आणि कुठे फिर मौज मस्ती कर. याचा अर्थ तुला सोडायचा करायला सोडलं नाही. समजलं. स्वातंत्र्य आणि स्वराज्य यातील फरक कळतंय मला. आणि तुमच्या इज्जतीला धक्का लागेल असं मी काही वागले नाही. मग त्या भिकाऱ्याच्या प्रेमात पडलीस आणि त्याच्याशी प्रेमाचे चाळे करते हे काही ठाऊक नाही आम्हाला. बोल ना बोल आता का दातखिळी बसली तुझी. यापुढे तुझं कॉलेज बंद आणि कॉलेजमध्ये गेलीस तर तुम्हाला आणि येत्या 15 दिवसात आम्ही लग्न करणार आहोत. आजपासून माया म्हणते ते कॉलेज बंद. यापुढे आमच्या घराचा ओलांडायचा सुद्धा नाही.
चल मागे हो. मी राहुल शिवाय दुसऱ्या कोणाशी लग्न करणार नाही. काय म्हणाले? हा? नालायक काढते? अगं तुझ्या डोक्यात ते भूत भरलंय ना? हा? नाही तुला आमची मान मर्यादा काहीच वाटत नाही. त्या राहुलचं जास्त प्रेम दिसतंय नाही तुझ्यावर? चल जा. अगं किती छळणार आहे ते तोंड मला दोघांना. तुझ्या सारखी अपसकुनी माझ्या घरात जन्माला आली आणि माझ्या सुखी संसाराला आग घातली. तुझा जन्म झाला आणि तुझी आई तुझा जन्म झाला आणि तुझी आई जग सोडून स्वतःच्या आईला तर जन्मतच खाल्ली. आता का बापाला मारायला निघाली? पांढऱ्या पायाची अवदसा मेली. चला काय बघता? माझा जन्म झाला नाही. माझे देवाचे किती मी कोठे बसेन जर माझी देवाकडे गेली नसती ना आज तू या घरात माझी आई म्हणून आली नसती. मला एका शब्दाने आई सुद्धा म्हणत येत नाही. मला पण वाटतं की तू माझी आई म्हणून माझ्या डोक्यावर हात फिरव. मला एकदा बेटा म्हणू. पण तू माझ्याशी आता तुझ्या वागतेस आई माझे नाही पण तुम्ही माझे आहात ना. तुम्ही तर माझे बाबा आहात ना. तुम्ही काय जे वागतात आणि जर एवढं तुझं तर बघ ना एवढा मोठं काम केलं का मला खेळण्यासाठी त्रास देण्यासाठी आई बघतेस ना ग बघतेस ना किती त्रास होतोय तुझ्या लेकीला. आई तू इथे का देवाकडे निघून गेली? मला तुझी गरज आहे ग. तुझ्या प्रेमाची वात्सल्याची तुझ्या ममतेची गरज आहे. मला घेऊन चल तुझ्याकडे. मला इथे नाही राहायचंय. मला तुझ्यासोबत राहायचंय. विसरून दुःख यात्रा विसरून दुःख यात्रा पुन्हा पुन्हा हे पाप कुणाचे पुन्हा I am sorry. I am extremely sorry. इथे कशाला आलास? अरे कामाशिवाय मी कुठे जात नाही. विश्वजीत तिवारी जो लगा देता है प्यार की बीमारी. सुंदर अति सुंदर. ते पण मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. पण मला बोलायचं आहे ना. तू माझा पाठलाग का करतोस? अरे तू मला आवडतेस म्हणून. पण मला तू आवडत नाही. आता तुझ्या प्रीतीची आणि प्रेमाची प्यास लागले मला. तुला भान झाले आहे काय? तू काय बोलतोय? होय अगं ह्या तुझ्या सौंदर्यानं मला घायाळ करून टाकलाय.
हे बघ तू इथे कशासाठी आलास आणि माझा मी बघ वारंवार बोलते माझा पाठलाग करू नकोस. मला तुझे थोबाड पण बघायचं. अगं पण मला तुझं ढोबळ बघायचं आहे ना. अगं तुझ्याची प्रेमाच्या गुरु गुरु गोष्टी करायची आहे. हे बघ प्रिया, तू समजते तेवढा मी वाईट नाही आहे. आणि जर पाहायला गेलो ना, अगं तुझ्या लांबच्या दूरच्या नात्यानं तुझ्या मेवनाच लागतो. मग काय आहे जमवून टाकायला. मेवना लागतोय ना म्हणून एवढा सगळा खपवून घेतीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव विश्वजित, माझ्याशी ताल जोडून बेताल लागण्याचा प्रयत्न करू नकोस. नाहीतर काय करणार आहे. अरे तू एक जंतरू वाचायच माझा आणि गावात खाणारा पोकरू, आणि मी आहे तुझ्यावर टीका करणारा एक जंगली स्वामान. कळलं का प्रिया राणी. जाऊ हात सोड. काय सोडणार काय करणार. हात सोड. अगं काय करणार आहे तू. सोड म्हणते ना. हे बघ मी माझ्या बाबाला आवाज दिला. बोलो तुझ्या बापाला बोलो. बोलो. अरे बोला म्हणतो ना, तुझ्या बापाच्या बापाला बोलाव, नाही तर तुझ्या बापाला बोलव. कळलं? काय करू शकते मी हे बघ. मी गवत खाणारा कोकरू नाहीये, शेरणी आहे शेरणी. आणि मला नाही वाटत की याचा पुढे तू माझ्या वाटेला येशील म्हणून. आली कमा तुझ्या. अरे मला वाटलं होतं की तू गरीब गाय असतील, पण नाही. अरे तुझ्या अंगात वाघिणीचे बळ आहे बळ. सुंदर अति सुंदर. मला वाटलं होतं अरे तुझ्या नाजू खाताच्या स्पर्शाने आणि तू दिलेली फळा प्रिया राधे लक्षात ठेव. अरे तुला एक दिवस माझ्याशी लग्न करून तुला संसार थाटायचा आहे. नाही मग हे तुझी मस्ती उतरवली नावाचा विश्वजित तिवारी राहील. अरे तुझ्याशी लग्न करून तुझ्या आयुष्याच्या नाही चिन्ह केलंय तर नाव सांगणार नाही. विश्वजित तिवारी. विश्वजित हो. नमस्कार मामाजी. नमस्कार. नमस्कार मामी. कधी आला तुम्ही. हो आत्ताच आलो. हा यासोबत बोलत होतो. पण मामाजी अहो एवढ्या घाईना कसं का बोलवलं. नाही काही विशेष आहे का. नाही विशेष म्हणजे विशेषच आहे. प्रियाचं आमच्या लग्न करायचं आहे आणि ते पण हा काठपुड्या. काय होय तुमची प्रिया सोबत तुमची लग्न करायची. अरे काय बोलता मामा.